शेतांच्या नव्या मोबाईल प्रणाली विरोधात काँग्रेसचे भव्य रस्ता रोको आंदोलन. शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. राज्य शासनाने खत विक्रीसाठी लागू केलेल्या नव्या मोबाईल प्रणालीमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या जाचक प्रणालीची सक्ती तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचा जाहीर निषेध केला. नव्या प्रणालीमुळे शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त. शासनाने खत खरेदी विक्रीसाठी जी नवीन मोबाईल प्रणाली ॲप सुरू केली आहे ती पूर्णपणे शेतकरी विरोधी ठरत आहे. ग्रामीण भागात असणारी नेटवर्कची मोठी समस्या, सर्व्हर डाऊन असणे यांसारख्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. खत खरेदीस होणाऱ्या कमालीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा मौल्यवान वेळ वाया जात असून दुसरीकडे कृषी सेवा केंद्र चालकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संपूर्ण अनागोंदी कारभारामुळे शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने सक्ती थांबवावी. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, मात्र शासन डिजिटल प्रणालीच्या नावाखाली त्याची विनाकारण अडवणूक करत आहे. जोपर्यंत या तांत्रिक अडचणी दूर होत नाहीत आणि या प्रणालीची सक्ती मागे घेतली जात नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. काँग्रेस पदाधिकारी, नेते. मागण्यांचं निवेदन सादर. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या भव्य रस्ता रोको आंदोलनाला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या सुखदुःखात आणि न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे सोबत राहिला आहे आणि पुढेही राहील, अशी ग्वाही यावेळी उपस्थित काँग्रेस नेत्यांनी दिली. या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कृषी सेवा केंद्र चालक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.